पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून पुढील 3 तासामध्ये महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये पाऊस जोरदार बरसणार आहे। दरवर्षी मान्सून केरळ मार्गे हळूहळू महाराष्ट्रात प्रवेश करतो आणि हाच निसर्गाचा नियम आहे। पण यावेळी मान्सूनने केरळला हुलकावणी दिली असून अरबी समुद्रातील ट्विन सायक्लोन म्हणजेच दुहेरी चक्रीवादळाचा महाभयंकर शक्तीने मान्सूनच्या ढगांना थेट मुंबईच्या दिशेने ओढून आणलं आहे। मान्सून आता मुंबई मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे। पुढील 3 तासामध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून आज मध्यरात्री या जिल्ह्यांमध्ये पाणी होणार आहे। 80 किलो वजनाचा पालापाचोळा हवेत उडवून लावेल इतक्या वेगाने वारे वाहणार आहेत। हा पाऊस नाही तर थेट ढगफुटी सदृश्य पावसाचा महाप्रलय येणार आहे। विज्ञानाच्या भाषेमध्ये याला ट्विन सायक्लोन म्हणजेच दुहेरी चक्रीवादळ म्हटलं गेलं आहे। भारताच्या डाव्या बाजूला अरबी समुद्र आहे आणि उजव्या बाजूला बंगालचा उपसागर आहे। पुढील 3 तासांमध्ये या दोन्ही समुद्रामध्ये एकाच वेळी एक प्रचंड शक्तिशाली कमी दाबाचे पट्टे निर्माण होतील। जेव्हा ही दोन्ही वादळं शेजारी येतील आणि एकमेकांच्या गुरुत्वाकर्षणामुळे महाराष्ट्राकडे झेपावली जातील, या दोन्ही चक्रीवादळांचा केंद्रस्थान आपला महाराष्ट्र ठरेल आणि या दुहेरी वादळामुळे मान्सूनच्या ढगांना महाराष्ट्राकडे खेचलं जाणार आहे। पुढील 3 तासांमध्ये थेट मुंबईच्या किनारपट्टीवरती हे आदळणार आहेत। परिस्थिती 10 पटीने गंभीर होणार आहे, कारण तापमानाने 40 अंशचा पारा गाठला होता। परंतु पुढील 3 तासांमध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये वाढलेली प्रचंड उष्णता आणि समुद्रावरून आलेले प्रचंड बाष्प वादळाच्या वेगाने आकाशात जमा होतील, तेव्हा उत्तरेकडून म्हणजेच हिमालयाकडून येणारी अत्यंत थंड हवा या ढगांना येऊन धडकणार आहे। जेव्हा उष्ण आणि थंड हवा एकत्र येणार तेव्हा आकाशात भयानक युद्ध सुरू होईल। यालाच हवामान भाषेमध्ये सुपर थंडरस्टॉर्म म्हणतात। त्यामुळे केवळ पाऊसच पडणार नाही तर प्रचंड क्षमतेच्या विजा देखील कोसळतील। मोठ्या आकारांच्या गारांचा मारा देखील होणार आहे। हवामान खात्याने म्हणूनच 13 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे। या दुहेरी संकटाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी इशारा देण्यात आलाय। शेतीमध्ये अनेकांची कामे सुरू आहेत, कुणाची मशागत चालू आहे तर कोणी पेरणीची तयारी करत आहे आणि याच वेळी निसर्गाने आपला खेळ बदलला आहे। त्यामुळे पारंपरिक तारखांवरती अवलंबून न राहता हवामान खात्याने दिलेल्या नवीन तारखा जाणून घ्या। शेतीची कामं जाणून घेऊनच करा, कारण नागरिकांनो आज मध्यरात्री महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये पाणी होणार आहे। भारताच्या दोन्ही बाजूने म्हणजेच अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन महाकाय स्रोतातून निर्माण झालेलं ट्विन सायक्लोन महाराष्ट्राला एका भयंकर चक्रव्यूहामध्ये अडकवत आहे। हवामान खात्याने सांगितलंय की पुढील 3 तासात मुंबईवरून निघणारं हे वादळ 13 जिल्ह्यांना येऊन धडकणार आहे। सामान्यतः मान्सून हा नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या रूपाने येत असतो, परंतु हा मान्सून केरळ किनारपट्टीला धडकण्याऐवजी थेट मुंबईच्या मार्गे आला आहे। ट्विन सायक्लोनच्या गुरुत्वाकर्षणामुळे हवेचा दाब बदलला आणि अरबी समुद्राच्या मध्यभागी हवेचा प्रचंड कमी दाबाचा पट्टा तयार झाला। त्याने केरळमध्ये जाणाऱ्या संपूर्ण मान्सूनच्या ढगांचा मार्ग बदलून मान्सूनला केरळ बायपास करून थेट मुंबईच्या किनारपट्टीवरून महाराष्ट्रामध्ये आणलंय। समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान हे 28 डिग्रीच्या वर गेल्यामुळेच या वादळाला अफाट ऊर्जा मिळाली। हीच ऊर्जा घेऊन हे ढग आता महाराष्ट्राकडे झेपावले जात आहेत। पुढील 3 तासांमध्ये महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांवरती जिथे रेड अलर्ट जारी केला आहे तिथे हे बरसणार आहेत। मुंबईकडून महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांकडे वारे सरकणार आहेत। जेव्हा समुद्रावरून आलेले हे बाष्पाचे गरम वारे सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगांना धडकणार आहेत, तेव्हा त्यांना पुढे जाण्यासाठी मार्ग न मिळाल्यामुळेच ते ढग उंचावर जाऊन बरसणार आहेत। ढगांना आपलं पाणी धरून ठेवणं अशक्य होईल आणि अवघ्या काही तासांमध्ये 150 ते 200 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस एकाच ठिकाणी कोसळेल। त्यामुळे ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता वर्तवली गेली। सह्याद्री पर्वतरांगांना ओलांडून हा वाऱ्याचा वेग ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने अरबी समुद्राकडून आलेले दमट डोंगराळ वारे आणि पश्चिम महाराष्ट्रातील वारे एक मराठवाड्यामध्ये प्रवेश करतील। बंगालच्या उपसागरातून आलेल्या पूर्वेकडच्या कोरड्या वाऱ्यांशी टक्कर होणार आहे। एका बाजूने अत्यंत गरम वारे आणि दुसऱ्या बाजूने हिमालयातून आलेली थंड हवा जेव्हा दोन टोकाचे वारे अंतर्गत महाराष्ट्रामध्ये एकमेकांना छेदतील तेव्हा आकाशामध्ये सुपर थंडरस्टॉर्म तयार होणार आहे। या भौगोलिक स्थितीमुळेच 13 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट लागू करण्यात आला। महाराष्ट्रामध्ये भौगोलिक बदल हे अत्यंत संवेदनशील होत आहेत। मान्सूनचा प्रवास जितका सुखद वाटत होता तितकाच तो घातक ठरला आहे। निसर्गाने आपला पॅटर्नच बदललाय। हा पाऊस साधा नाही तर हे निसर्गाचं जिओग्राफिकल वॉर आहे। भारताच्या डाव्या बाजूने अरबी समुद्र आणि उजव्या बाजूने बंगालचा उपसागर या दोन्ही
दोन्ही महासागराने मिळून महाराष्ट्राभोवती एक चक्रव्यूह रचला आहे। त्यामुळे पुढील 3 तासात मुंबईवरून निघणारं वादळी वारं महाराष्ट्राच्या 13 जिल्ह्यांवर आक्रमण करणार आहे। भौगोलिक आणि वैज्ञानिक स्थिती समजून घेतली तर नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या रूपाने येणारा पाऊस आता सर्वात आधी केरळच्या किनारपट्टीला धडकण्याऐवजी अरबी समुद्राच्या मध्यभागी हवेचा प्रचंड कमी दाबाचा पट्टा तयार करून महाराष्ट्राकडे झेपावला गेला आहे। त्यामुळेच परिणामी मान्सूनने थेट मुंबईच्या किनारपट्टीवरून महाराष्ट्राच्या 13 जिल्ह्यांमध्ये एंट्री करणार असल्याचं ठरवलं। त्यामुळे आज मध्यरात्री महाराष्ट्रात वातावरण अचानक बदलेल। आकाशात विजांचा तांडव सुरू होणार आहे। आकाशातून केवळ पाऊस नाही तर मोठ्या आकारांच्या गारांचा मारा देखील होणार आहे। निसर्गाने आपला संपूर्ण पॅटर्न बदलला असून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले वारे मुंबई मार्गे महाराष्ट्रात पुढील 3 तासात घुसतील। सध्या महाराष्ट्रामध्ये उन्हाळा प्रचंड होता। तापमान 40 अंशाच्या वर गेल्यामुळे जमीन तापली होती। जमीन तापल्यामुळे अंतर्गत भागात हवेचा दाब कमालीचा कोसळला। अशातच अरबी समुद्रावरून आलेले बाष्प 80 ते 90 किलोमीटरच्या वेगाने महाराष्ट्रात घुसत आहेत। उत्तरेकडून येणारी हिमालयातील थंड हवा आणि गरम हवा एकत्र होऊन महाराष्ट्राचं वातावरण अचानक बिघडलंय। हवामान तज्ज्ञांच्या मते आज केवळ पाऊस नाही तर विजांचा कडकडाट होणार आहे, गारा पडणार आहेत, मुसळधार पाऊस बरसणार आहे। 2 वेगवेगळ्या दिशांच्या वाऱ्यांच्या घर्षणामुळे ढगांमध्ये बर्फाचे मोठे खडे तयार झाले आहेत। त्यामुळे आकाशातून मोठ्या आकारांच्या गारांचा मारा होईल। पाण्याचे थेंब आणि बर्फाचे कण एकमेकावर घासले गेल्यामुळे सर्वात उच्च क्षमतेच्या विजा आज रात्री कोसळतील। त्यामुळेच 13 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला। गावागावातील छोटे ओढे नाले अवघ्या काही तासांमध्ये ओव्हरफ्लो होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। आज मध्यरात्री बिघडलेल्या वातावरणामुळे मुसळधार पाऊस महाराष्ट्रामध्ये येईल, जिल्ह्यांमध्ये बरसेल आणि मध्यरात्री विजांचा कडकडाट जोरदार होईल। शेतात किंवा झाडाखाली थांबू नका अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत। महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये बंगालच्या उपसागरातून तेलंगणा मार्गे आलेले चक्राकार वारे आणि मुंबईकडून आलेले वारे एकत्र येतील। 2 टोकाच्या तापमानातील फरकामुळे इथे हवेचा दाब अचानक कोसळेल। त्यामुळे या 3 जिल्ह्यांमध्ये पावसापेक्षा उच्च क्षमतेच्या विजांचा कडकडाट जोरदार होणार आहे। तीव्र वादळी वारे देखील या जिल्ह्यांमध्ये वाहतील। तसेच मुंबई आणि ठाणेमध्ये समुद्रावरून येणारे वारे थेट धडकतील। सकल भागामध्ये अवघ्या काहीच तासामध्ये 100 ते 150 मिलीमीटरचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे काही ठिकाणी वाहतूक ठप्प होऊ शकते। पालघर, रायगड या डोंगराळ रांगांच्या जवळ असलेल्या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस बरसणार आहे। पावसाचा मारा होईल। तसेच 80 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या भागामध्ये हवेचा दाब अत्यंत कमी असल्यामुळे समुद्रात 90 किलोमीटर वेगाने वारे वाहून उंच लाटा उसळतील। आज मध्यरात्री 1 ते पहाटे 4च्या दरम्यान पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ढगांची घनता प्रचंड वाढणार आहे। कोरडी आणि दमट हवा एकत्र आल्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसासोबतच मोठ्या आकारांच्या गारांचा मारा देखील होणार आहे। त्याचबरोबर सांगली, सातारामध्ये वाऱ्याच्या घर्षणामुळे हवेमध्ये प्रचंड अस्थिरता निर्माण होईल। जोरदार पाऊस बरसेल। अवघ्या 3च तासामध्ये छोटे ओढे नाले भरून वाहू लागतील। आज महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये जो पाऊस पडणार आहे तो साधा मोसमी पाऊस नाही तर तो आपल्या राज्यावर झालेला निसर्गाचा सर्जिकल स्ट्राईक आहे। त्यामुळे जेव्हा मध्यरात्री पाऊस बरसेल तेव्हा घराबाहेर पडू नका, कारण या पावसामध्ये जोरदार विजांचा कडकडाट होणार आहे। सध्या भौगोलिक युद्ध सुरू आहे, त्यामुळे मध्यरात्री सतर्कतेचा इशारा देण्यात आला। निसर्गाने आपला संपूर्ण पॅटर्न बदललेला आहे। जमिनीतील उष्णता आणि आकाशातील थंड हवा यांच्यामध्ये बिघडलेल्या संतुलनामुळे आज रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस महाराष्ट्रामध्ये बरसेल।